नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण ऐकत आहात कृषी क्रांती पॉडकास्ट. मी मुक्ता आणि आज आपण पाहणार आहोत 3 फेब्रुवारी 2026 रोजीचा महाराष्ट्रातील प्रमुख पिकांचा बाजारभाव, आवक आणि पुढील अंदाज. सोयाबीन, तूर, कापूस, कांदा आणि बीट. सोयाबीन बाजारभाव. आज सोयाबीन बाजारात दर मजबूत आणि स्थिर दिसून आले. आजचा सर्वसाधारण दर 5,350 ते 5,500 रुपयांदरम्यान आहे. अमरावती, अकोला, हिंगोली, बाभुळगाव या बाजारात आवक जास्त असूनही दर किकून आहेत. पिवळा, स्वच्छ आणि कोरडा सोयाबीन असल्यास हा विक्रीसाठी चांगला काळ आहे. पुढील काही दिवस दर स्थिर ते वाढीचे राहण्याची शक्यता आहे. तूर बाजारभाव. आज तूर बाजारात स्पष्टपणे तेजीचं वातावरण आहे. आजचे दर 8,000 ते 8,700 रुपये, तर अकोल्यात कमाल 9,050 रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. दर्जेदार लाल तुरीला जबरदस्त मागणी आहे. जर तुमच्याकडे कोरडी, स्वच्छ आणि दर्जेदार तूर असेल तर सध्या विक्रीचा निर्णय फायदेशीर ठरू शकतो, नाहीतर 8-10 दिवस थांबण्याचीही संधी आहे. कापूस बाजारभाव. आज कापूस बाजार स्थिर ते मजबूत राहिला. अकोला, देऊळगाव राजा, उमरेड या बाजारात उच्च प्रतीच्या कापसाला चांगले भाव मिळाले. H4 आणि कोरडा कापूस असल्यास थोडा काळ थांबवण्याचा पर्याय देखील योग्य ठरू शकतो. कांदा बाजारभाव. आज आवक खूप मोठी आहे. मालेगाव, मनमाड, पिंपळगाव परिसरात आवक जास्त असल्यामुळे दरांवर दबाव आहे. आज बहुतेक बाजारात सर्वसाधारण दर 950 ते 1,150 रुपयांदरम्यान आहेत. कमी प्रतीचा कांदा लगेच विकून टाका आणि चांगल्या प्रतीचा कांदा असल्यास 10 ते 15 दिवस प्रतीक्षा फायदेशीर ठरू शकते. बीट बाजारभाव. आज बीटची आवक मर्यादित ते मध्यम असून पुणे, मोशी आणि कामठी येथे उच्च दर मिळाले आहेत. सर्वसाधारण दर 800 ते 1,200 रुपये, तर कामठीमध्ये 3,000 रुपयांपेक्षा जास्त दर मिळाल्याचे दिसते. मोठी, ताजी आणि रंगदार बीट शहरी बाजारात नेलेस चांगला फायदा होऊ शकतो. शेतकरी बांधवांनो, बाजारभाव रोज बदलतात, म्हणून योग्य माहिती बरोबर योग्य वेळ बरोबर योग्य निर्णय. इतर सर्व पिकांचे व सर्व बाजार समितीचे बाजारभाव पाहण्यासाठी कृषीक्रांती.com वेबसाईटला भेट द्या किंवा कृषी क्रांती ॲप डाउनलोड करा. रोज संध्याकाळी 6 वाजता रोजच्या रोज ताजे बाजारभाव इथे पाहायला मिळतात. रामकृष्ण हरी.